आम्ही मंदिराच्या जवळ जात होतो तशी त्याची सुंदरता अजूनच वाढत होती। विरूपाक्ष देव आणि पंपा देवी यांना या मंडपात स्थापित करण्यात येते। नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटो ब्लॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। सो मित्रांनो, आपल्या चॅनलवर 923 सबस्क्रायबर झाले आहेत। तर आता येतो आहे 5वा एपिसोड ऑफ आवर बिगेस्ट राईड, जी आम्ही 2200 किलोमीटरची राईड केली होती। त्याचा 5वा एपिसोड येत आहे आणि हा आहे हम्पी मधलाच एपिसोड। तर आम्ही पहिल्या दिवशी हम्पी फिरत होतो आणि बराच वेळ झाला होता, म्हणजे संध्याकाळी 6 वाजले होते आणि बराच काळ झाला आणि हम्पीमध्ये तुम्ही 6च्या नंतर काहीच करू शकत नाही। पण आम्हाला एक अपॉर्च्युनिटी भेटली रात्रीचा शूट करायला, आणि ते म्हणजे विरूपाक्ष टेम्पल, जे शंकराचं जे मेन टेम्पल आहे हम्पीमधलं, त्याचं आपल्याला शूट करायला भेटलं। आणि त्याच्यामधली एक रिच्युअल आहे, जी शंकर पार्वती यांच्या रिलेटेड एक रिच्युअल आहे, ती आम्ही अटेंड केली। सो तुम्हाला ती रिच्युअल आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चालू करूया आता ब्लॉगला। तर मित्रांनो, संध्याकाळी 7:30 वाजलेले आणि आजचा होता पहिला दिवस हम्पीचा। आणि पहिला दिवस एवढा काय खास नाही गेलेला, पण मली आम्हाला बोलला की आज तुम्हाला मी विरूपाक्ष टेम्पलचा रात्रीचा नजारा दाखवतो। आणि आम्ही निघालो आणि पुढे तुम्ही बघू शकता इथे बॅरिकेड्स लावलेत आणि लोकल लोकांनाच एंट्री आहे, पण आम्हाला पण एंट्री मिळाली मल्लीमुळे आणि आम्ही पुढे निघालो। आणि तुम्ही समोर बघू शकता विरूपाक्ष टेम्पल आणि त्याच्यावरती जी लाईटिंग आहे, ते दृश्य आहे ना, हे तुम्हाला आमच्याच यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल। खूपच सुंदर वाटतं हे। आणि आज आहे 28 डिसेंबर, तर आज इथे एक रिच्युअल होतं, त्याची माहिती तुम्हाला मी पुढे दाखवेनच। आम्ही मंदिराच्या जवळ जात होतो तशी त्याची सुंदरता अजूनच वाढत होती। जी लाईटिंग मंदिरावरती केली आहे त्याचा प्रकाश त्या मंदिरावर पडत होता आणि ते खूपच सुंदर वाटत होतं। असा नजारा तुम्ही, मला तर वाटत नाही की कोणत्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। आणि जे पुढे घडणार आहे, जे रिच्युअल घडणार आहे, ते पण तुम्ही अजूनपर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण आम्ही इथे विरूपाक्ष टेम्पलच्या इथे आलो। शंकराचं जे मंदिर आहे, मेन फेमस मंदिर विरूपाक्ष टेम्पल, इथं आलो। रात्रीचं आलो आणि आपला मित्र मल्लिकार्जुन, सो ही विल गिव सम इन्फॉर्मेशन। हाँ, तो बताइए। ये जो टेपो बोलते हैं कन्नड़ में, जो हिंदी में मतलब बोट होते हैं सर। शिवा पार्वती जो बैठते हैं सर, 5 रन घुमाते हैं सर। ये फेस्टिवल जो यही मंथ रहते सर, 1 ईयर का एक टाइम। ओके। और बाद में पलपूजी और एक उत्सव रहते सर, तो ये 28 डेट। तर मित्रांनो, इथे मली सांगत आहे की आज आहे 28 डिसेंबर आणि 28 डिसेंबरला हा कार्यक्रम असतो। हा कार्यक्रम म्हणजे की विरूपाक्ष देव हा एक शंकराचाच अवतार आहे आणि पंपा देवी जी पार्वती आहे, या दोघांचा लग्नाच्या अगोदरचा जो कार्यक्रम असतो हा इकडे पार पाडण्यात येतो। तर इथे तुम्हाला जर दिसतंय ते टेप्पा, जी बोट आहे, त्याच्यावरती एक मंदिर आहे छोटंसं, आणि त्याच्यावरती शंकर आणि पार्वती यांना बसवण्यात येते आणि यांची एक 5 प्रदक्षिणा घातल्या जातात। पूर्ण या जो तुम्हाला तलाव दिसतो त्याच्यावरती त्यांच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपूर्ण होतो। तर तुम्ही बघू शकता ह्याचे विरूपाक्ष टेम्पलचे 2 कळस तुम्हाला दिसतात इथे। एकावरती एक लाईट आहे आणि दुसरा हा आहे पाटचा कळस। तर आता मी तिकडे खाली जाणार आहे आणि खालून शूट करणार आहे। थोडं भीती वाटत होती खाली उतरताना, बिकॉज इथे लोकल लोकांनाच एंट्री होती, आणि तरी पण मी उतरलो इकडचे फोटोग्राफर्सला बघून। आणि उतरल्यानंतर मला काही लोकांनी विचारलं सुद्धा वरती जाण्यासाठी, पण मी त्यांना बोललो की मला एक व्लॉग शूट करायचा आहे। सो त्यांनी मला अलाव केलं आणि मग मी त्या संधीचा पुरेपूर्ण फायदा घेतला आणि इकडचं शूट्स तुम्हाला दाखवतो। आता हे पार्टी बघा, तुम्हाला एकदम मस्त दिसते विरूपाक्ष टेम्पल, आणि हा एक मकर टाईप त्यांनी बांधलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये पंपादेवी आणि विरूपाक्ष देवाला बसवलं जातं आणि इथून पूर्ण 5 राऊंड मारले जातात। आणि हा एक टिपलेला दृश्य आहे रात्रीचा विरूपाक्ष टेम्पलचा, आणि हा वरून एक टिपलेला दृश्य आहे प्रतीक्षाने काढलेला, तो पण खूपच सुंदर वाटते। आणि मी इथे खाली उभं होतो आणि प्रतीक्षा वरून शूट करणार होती। सो तुम्हाला दोन्ही टाईपचे अँगल्स तुम्हाला दिसतील, आणि विरूपाक्ष टेम्पलचं जे प्रतिबिंब आहे ते पाण्यामध्ये तुम्हाला एकदम छान दिसतंय, तो पण एक दृश्य प्रतीक्षाने टिपलेला होता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे रिच्युअल चालू झालं। आणि ही जी समोरून येत आहे ती आहे लक्ष्मी। तर ही तुम्हाला विरूपाक्ष टेम्पलमध्ये नक्कीच बघायला मिळेल आणि हिच्याकडून तुम्ही ब्लेसिंग घेऊ शकता। लक्ष्मीच्या पाठूनच विरूपाक्ष देव
आणि पंपादेवी यांची पालखी निघाली होती. तर आता हे लोक विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांना खाली घेऊन जात होते. पालखीच्या पाठून वाद्य वाजवणारे सुद्धा आले आणि त्यांना बघून एक वेगळीच वाईब येत होती. अतिशय सुंदररित्या ते वाजत होते. त्यानंतर विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांना सुद्धा आणण्यात आले. विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांना या मंडपात स्थापित करण्यात येते आणि नंतर या तलावामध्ये त्यांच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. तर मंडळी, विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांच्या लग्ना अगोदरच्या मागणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्याचाच एक भाग आहे या प्रदक्षिणा. तर आता या प्रदक्षिणा पण चालू होते आणि तुम्ही बघू शकता चारी साईडला बसलेले आहेत लोक आणि ते या बोटीला घेऊन प्रदक्षिणा घालतील. या प्रदक्षिणा चालू झाल्यानंतर इकडची मुलं या तलावात वरून डुबकी मारतात. मित्रांनो, जे दृश्य तुम्हाला दिसतंय ते खूपच भारी होतं आणि आमच्यासाठी एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि हे सर्व रिच्युअल्स झाल्यानंतर फेब महिन्यामध्ये पलपूजी हा कार्यक्रम असतो आणि तेव्हा शंकर पार्वती, पंपादेवी आहे आणि आपले विरूपाक्षदेव आहे यांचे लग्न होते. हा एक फास्ट फॉरवर्ड शॉट तुम्हाला दाखवतो. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण एक राऊंड कंप्लीट झाला आहे.
आणि अशा प्रकारे शेवटची प्रदक्षिणा चालू होती. प्रदक्षिणेनंतर विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांची पूजा केली जाते. विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांची पूजा झाल्यानंतर त्यांना परत वरती घेऊन गेले जाते आणि त्यानंतर त्यांना त्या पालखीत बसवले जाते आणि परत एकदा त्यांचं पूजन केलं जातं. वरती आणल्यानंतर विरूपाक्षदेव आणि पंपादेवी यांचं परत एकदा पूजन केलं जातं आणि नंतर मग त्यांची एक मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीमध्ये पुढे असते लक्ष्मी हत्ती आणि त्यानंतर पाठीमागे असतात विरूपाक्षदेव आणि पंपादेवी आणि ही मिरवणूक पूर्ण विरूपाक्ष टेम्पलमधून काढली जाते. अशा प्रकारे हा सोहळा पार पाडण्यात येतो. हा सोहळा दरवर्षी 28 डिसेंबर या तारखेला असतो आणि आम्ही लकी होतो की आम्हाला हा सोहळा अनुभवायला मिळाला आणि आम्ही आमच्यामार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा सोहळा आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता इथे हा उत्सव संपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं वाटणार पण नाही की इथे आता एक उत्सव झालेला आणि आता 2 मिनिटानंतर उत्सव झाल्यानंतर कोणच नाही इथे, एकदम शांतता आहे.